2014ला राज ठाकरेंची एक मुलाखत झाली होती। बरं, ही मुलाखत सर्वांनीच पाहिली असेल, कारण व्हायरल पण तेवढीच झालेली। क्वचित कोणी असेल ज्याला ही मुलाखत माहीत नसावी किंवा त्यांनी ही मुलाखत पाहिली नाहीये। अर्णब गोस्वामीला दिलेल्या इंटरव्ह्यू नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार IBNचे संपादक राजदीप सरदेसाई यांना हा इंटरव्ह्यू दिला होता 2014ला। तुम्ही म्हणाल 2014च्या मुलाखतीबद्दल आपण आत्ता का बोलतोय? कारण काल एका डिजिटल वृत्तवाहिनीवर त्या IBN लोकमतच्या मुलाखती दरम्यान काय काय झालेलं, बॅकग्राऊंड मध्ये पडद्यामागे काय काय झालेलं, हे सगळं स्वतः राजदीप सरदेसाई यांनी डिटेलमध्ये सांगितलंय। त्या मुलाखतीत तुम्हाला आठवत असेल तर राजदीप यांनी राज ठाकरे भोगते हे असं म्हणत राज ठाकरे यांना 2014 मध्ये शिवसेनेला मुद्दामून पाडायचं होतं आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आहे असे वेगवेगळे आरोप केले होते आणि त्यावरती प्रश्न देखील विचारले होते। या ज्या मुलाखतीबद्दल मी तुम्हाला सांगतोय ती मुलाखत नंतर राज ठाकरे यांनी कशी त्या हिंदी पत्रकाराची खरडपट्टी काढली आहे बघा, त्या लेवलवर लोकांनी मजा घेऊन पाहिली होती। बरे, हे मी नाही तर स्वतः ते राजदीप म्हणतायत की लोक मला बोलायचे तुम्ही तेच ना ज्यांची राज ठाकरे यांनी बोलती बंद केलेली। याच मुलाखती दरम्यान ज्या ज्या पडद्यामागे घटना घडल्या होत्या त्या सगळ्या घटना आता स्वतः राजदीप यांनी 2025 मध्ये सांगितल्या आहेत। नक्की ते काय काय घडलेलं, काय काय म्हणालेत, या मुलाखती मागे पडद्यामागे काय काय घडलेलं यावर त्यांनी काय भाष्य केलंय आणि राज ठाकरे यांनी तेव्हा 2014 मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल काय भाष्य केलेलं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर राजदीप सरदेसाई यांनी त्या मुलाखतीचा किस्सा सांगत म्हटलंय, मी राज ठाकरेंची मुलाखत 2014 मध्ये घेतली होती, जेव्हा 2014च्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होत्या आणि त्यावेळी राज ठाकरे मोठे नेते नव्हते किंवा त्यांना निवडणुकीत जास्त जागा मिळतील असे देखील राजदीप यांना वाटत नव्हतं। परंतु राज ठाकरे यांच्याकडे एक करिश्माई एक नेतृत्व होतं असं राजदीप यांचं म्हणणं होतं आणि तेव्हा ते बोलतात की लोकांना राज ठाकरे काय बोलतात हे ऐकायला आवडत होतं, म्हणून आम्हाला वाटलं की राज ठाकरेंशी बोलूया। तेव्हा ते नरेंद्र मोदींना पण खूप पाठिंबा देत होते। ती एक प्रकारे मोदींची पहिली मोठी सार्वत्रिक निवडणूक होती 2014ला, म्हणून आम्ही राज ठाकरेंशी या संदर्भात बोललो आणि ठाकरे म्हणाले की या मुलाखत घ्यायला। पुढे राजदीप यांनी म्हटलं की आम्हाला माहित होतं की राज ठाकरे उशिरा उठतात, आम्ही तिथे 10 वाजल्यापासून आलो आणि आमचा सेटअप सुरू केला, पण राज ठाकरे एकदम परफ्यूम वगैरे मारून 12 वाजता आले। त्यांच्याकडे खूप परफ्यूम आहेत, जर तुम्ही त्यांच्या बाथरूम मध्ये गेलात तर तुम्हाला 20 परफ्यूम परदेशी परफ्यूम सापडतील। ते एक स्टाइलिश माणूस आहे जे एकदम धूमधाम मध्ये आले। ही सगळी राजदीप यांनी मुलाखत सुरू होण्यापूर्वीची स्टोरी स्वतः सांगितली। पुढे राजदीप यांच्याशी राज ठाकरेंनी संवाद चालू केला आणि राज ठाकरे राजदीप यांना म्हणाले, तुम्ही माझ्याकडे आला आहात याचा अर्थ तुमचा TRP कमी झालाय। राजदीप यांना ठाकरे काय म्हणतायत ते कळलं नाही। त्यांनी विचारलं म्हणजे याचा अर्थ काय? तर यावर राज ठाकरे म्हणाले, तुम्ही माझी मुलाखत घेऊ इच्छिता कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही राज ठाकरेंची मुलाखत घेतली तर तुमचा TRP वाढेल। यावर IBNचे पत्रकार म्हणाले, नाही राजजी, मला तुमच्याशी बोलायचं आहे कारण तुमच्यात करिश्मा आहे। लगेच ठाकरे म्हणाले, करिश्मा विरिश्मा सोडा, मला माहिती आहे तुम्हाला TRP हवाय आणि काही आठवड्यांपूर्वी मी तुमच्या अर्णब गोस्वामींना मुलाखत दिली होती, त्यांची मुलाखत खूप लोकप्रिय झाली म्हणून तुम्ही आलात। राज ठाकरे लगोलगच म्हणाले, काळजी करू नका, मी तुमची मुलाखत दुप्पट चालवीन। राजदीप म्हणाले, दुप्पट चालेल म्हणजे? राज ठाकरे म्हणाले, बघत राहा फक्त काय होतंय ते, आणि मुलाखत सुरू झाली। राजदीप यांनी काही प्रश्न विचारायला सुरू केले। ते म्हणाले, माझी हिंदी ही तितकी चांगली नव्हती तेव्हा, पण मी मध्येच एक प्रश्न विचारला, मी इंग्रजीत म्हणत होतो आणि त्याचे हिंदीत भाषांतर करत होतो आणि पटकन म्हटलं की राज ठाकरे आप बहुत भोगते हैं। यावर राज ठाकरे लगेच रागावले, मैं भोगता हूं, अच्छा, आणि ते रागाने बघू लागले। इतक्यात मी प्रश्न सुरू ठेवला आणि मी विचारलं की तुम्ही पक्ष बदलला आणि वगैरे वगैरे, आणि यावर राज ठाकरे म्हणाले, मग तुम्ही चॅनल बदलत नाही का? आणि इकडून एक वादविवाद सुरू झाला आणि मग ते म्हणाले,
आय एम वॉकिंग आउट, मैं वॉकआउट करूंगा. आणि मग आम्ही पटकन ब्रेक घेतला. पण ज्या पद्धतीने तो संपूर्ण वाद झाला आणि बाहेर पडण्याच्या गोष्टी झाल्या त्यामुळे त्याचा TRP खूप वाढला. पण मुलाखत संपताच राज ठाकरे म्हणाले, देखा मेरा ड्रामा, आता तुमचा TRP कसा वाढेल ते पहा. आणि मुलाखत संपल्यानंतर लगेचच त्यांनी आम्हाला जेवणासाठी आमंत्रित केलं. राज ठाकरेंनी आम्हाला चांगलं जेवण दिलं आणि राजदीप म्हणाले की जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, राज ठाकरे जेवणाचे आणि सेंटचे चांगलेच शौकीन आहेत. राज ठाकरे हे अशा नेत्यांपैकी एक आहेत जे मला वाटतं की टीव्हीसाठी बनलेले आहेत. म्हणून जेव्हा एखादा टीव्हीसाठी बनलेला नेता तुमच्या समोर उभा राहतो आणि एक प्रकारचा ड्रामा करतो की मी आता बाहेर पडणार, मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन वगैरे वगैरे, तर आपल्याला माहित आहे की ती त्यांची शैली आहे. आणि त्या मुलाखतीच्या काही आठवड्यानंतर जेव्हा पत्रकार राजदीप वाराणसीला गेले होते तेव्हा लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही तीच व्यक्ती आहात ना ज्यांना राज ठाकरेंनी धडा शिकवला, बरोबर? मग मी म्हणायचो हो साहेब, मी तीच व्यक्ती आहे. या सगळ्यात राज ठाकरे पण आनंदी झाले, जनता पण आनंदी झाली, आम्हीही आनंदी झालो आणि आमचा TRP पण वाढला. आणि व्हिडिओच्या शेवटीला त्या डिजिटल चॅनलला राजदीप म्हणाले, जर तुम्हाला हवं असेल की तुमचा पण TRP वाढावा तर राज ठाकरे यांची मुलाखत नक्कीच घ्या. आता वरिष्ठ पत्रकार राजदीप यांच्या स्टोरीमधून बाहेर येऊन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. 2014ला ही जी मुलाखत झाली त्यात राज ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक अशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशी ती एक प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता ही मुलाखत पुन्हा व्हायरल होते, ज्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना 2014लाच युतीसाठी टाळी दिली होती आणि का नाही होणार युतीबद्दल पुढे बघू असं त्यात त्यांनी म्हटलं होतं. आणि आमचे मतभेद कौटुंबिक नसून राजकीय आहेत असा देखील खुलासा स्वतः राज ठाकरे यांनी त्या मुलाखतीमध्ये केला होता. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? इंटरेस्टिंग वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यावर काय वाटतं हे देखील नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.